हॅलो गाईस, तर सकाळी आम्ही लवकर उठली आणि उठलं मी पहिले घेतलं एक चिकन बनवून आणि एकीकडे भात. आणि त्यांचा उपवास होता म्हणून मी एकीकडे घेतलेलं वाटाणा खिचडी बनवून ते पण मी झाल्यानंतर मग युवानला झोपवलं मी मस्तपैकी, कारण की तो खूप दमलेला, कारण की सकाळी लवकर उठल्यानंतर मग ते आणलेला खायला. तर मी इकडे सगळं खायला वगैरे काढून घेतलं, पिशवी वगैरे फ्रीजमध्ये ठेवायला घेतली. आणि मग एकीकडे मी युवानला घेतलं, इकडे तलून दिलं खायला, कारण की त्याला भरपूर भूक लागली नंतर उठलेला. तर तो झोपेतून उठला नाही, त्याला पहिले खायला लागतं, मग तो खेळला की नंतर मग टेडी बिअरसोबत तो मस्त खेळत होता. त्याच्यासोबत खेळतं मी एकीकडे काम आटपते तर तो खेळत होता. त्यानंतर मग युवानला मी दिली खेळणी. तो बघा कसा खेळण्यांसोबत खेळतोय, भरपूर मजा येते त्याला खेळण्यांसोबत खेळायला. नंतर मग आम्ही संध्याकाळी निघलो प्रेमभाऊ संचीचं दाला जाई, ते सेंट मारत होतं, त्याचं म्हणणं की मला पण मारा. नंतर मग आम्ही निघालो. इकडे युवाम बघू शकता तुम्ही, किती मस्ती चालली त्याची, बघा चेहरा बघा कसा करते. गॉगल लावून आम्ही निघलो प्रेमभाऊ संचीचं जायला. आणि इकडे बघू शकता. नंतर मग आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये, कारण की आईला सलाईन लावलेली. मग आईशी भेट वगैरे घेतली आईची ना. मग आम्ही तिथून निघालो, पेट्रोल वगैरे टाकला सगळं आणि इकडे रस्त्यात आलो तर युवन झोपला. मग आम्ही मस्त बाईकवरती चाललेलो, स्कूटीवरती, कारण की आम्हाला स्कूटीवरती आवडतं. मग केक वगैरे घेतला आणि इकडे निघालो. इथं आलो तर चेतन भाऊंची इथं, तिथे थोडा वेळ बसलो वगैरे. युवांची मस्ती बघू शकता किती खेळतोय. नंतर मग मंदिरामध्ये गेलो आम्ही, शंकराच्या त्यांच्या इथल्या नागझरीच्या. नंतर मग पाया वगैरे पडलं, मस्तपैकी दर्शन वगैरे झालं. आणि मूर्ती तर बघूच नका, एवढी मस्त वाटत होती तिथे. आणि इकडे आल्या युवांची आणि पिट्टूची भांडणं बघू शकता तुम्ही. युवान पण ऐकत नाही, पिट्टू पण ऐकत नाही. नंतर मग दोघं एकमेकांना मारतात. हे बघा, आता हे पण यांनी पण मारलं, नंतर तो पण मारतो त्यांच्या, की भरपूर भांडतात दोघं एकत्र असल्यावरती. हे बघा, आता हे दोघं जण ऐकणारच नाही. मस्त मजा मस्ती केली आम्ही तिथे. नंतर मग आम्ही थोडा वेळ टी व्ही वगैरे बघितले आत्याने वगैरे, आम्ही टी व्ही वगैरे बघत होतो. नंतर मग टी व्ही वगैरे बघून झाली ना, मग आम्ही घेतलं केक कट करायला. तर युवांचं म्हणणं होतं का केक पहिले मला कट करू द्या. नंतर मग आम्ही सगळी अशी केक वगैरे कट करायला घेतलं. मग केक वगैरे कट करून झालं. इकडे भाऊंना आम्ही असं केक वगैरे भरून घेतलं आणि थोडंफार फोटो वगैरे क्लिक केले. आणि युवनला आणि पिट्टूला केक वगैरे पण भरवलं परत. आणि युवन बघू शकतं या घोड्यावरती भरपूर खेळत होता, भरपूर मजा आली त्याला, नुसतं उड्या मारत होता. त्यानंतर मग आम्ही घेतलं जेवण तर मस्त झालं, मस्त पोट भरून आम्ही मस्त जेवलो मस्त. आणि नंतर मग आलेला निहारिकाचा व्हिडिओ कॉल, तर निहारिकाशी पण थोड्याफार गप्पा वगैरे मारल्या आम्ही. आणि नंतर मग निघलो घरी यायला. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.